जाऊयात. आता आपले सराव प्रश्न सुरू होत आहेत इथून. आपण जेवढ्या संस्था पाहिल्या, आता हे सराव प्रश्न कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये वन लाईनर येतील. इथं आपण आपला सराव व्हावा यासाठी मल्टीलाईन स्टेटमेंट आहेत, म्हणजे जास्त ऑप्शन वाले प्रश्न आहेत, त्या हिशोबानेच आपण घ्यायचे. मग पहिला प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या पर्यायातून युनिसेफ बाबत माहिती दिलेली त्यातील योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 45, नावातून इमर्जन्सी आणि इंटरनॅशनल शब्द वगळले 1954, भारतात कार्य करण्याची सुरुवात 1949 आणि शांततेचे नोबेल 1966. मग युनिसेफची जेवढा फॅक्च्युअल डाटा आहे तो इथं आहे. आपल्याला माहिती आहे भारतात कार्य करण्याची सुरुवात 1949 आहे. स्थापना इथं 45च्या ऐवजी 46 पाहिजे. त्यानंतर नावातून इमर्जन्सी आणि इंटरनॅशनल शब्द वगळलेत 1953ला आणि शेवटी नोबेल आहे 1965ला आणि ते आहे शांततेचं. हे एक लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया. पर्यायामध्ये खाली काही संस्था दिलेल्या आहेत, त्याबद्दल अयोग्य विधान निवडायचं आपल्याला. मग राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठाला न्यूपाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा 2006, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टिसला अभिमत विद्यापीठ दर्जा 1964, टाटा मूलभूत संशोधन संस्था TIFR ला अभिमत विद्यापीठ दर्जा 2006 आणि इंग्लिश आणि परकीय भाषा केंद्रीय भाषा विद्यापीठाचा दर्जा 2006 इफ्लूला. यातलं अयोग्य हे आपले जे केंद्रीय विद्यापीठ आणि अभिमत विद्यापीठ दर्जा सगळे. मग TIFR ला आपण आत्ताच बघितलंय तो 2004 आहे. पुढे जाऊयात. बाकी सर्व बरोबर आहे. पर्याय सी चुकीचा होता. पुन्हा एकदा आता 11 डिसेंबर 1946 रोजी निर्माण झालेल्या युनिसेफ बाबत खाली विधाने दिलेली आहेत आणि त्यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. युनिसेफ वेगवेगळ्या शासनाकडून तसेच खाजगी देणगीदारांकडून निधी गोळा करते. बी स्टेटमेंट आहे जनरल असेंब्लीने निवडलेल्या प्रतिनिधींना युनिसेफचे कार्यकारी मंडळ तयार होते. सी आहे युनिसेफचा संस्थापक पोलीस सूक्ष्मजीव तज्ञ लुडविक राजमन याला मानले जाते आणि डी लुडविक राजमन हाच युनिसेफचा 46 ते 50 दरम्यान अध्यक्ष होता. तर आपल्याला यातील योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे युनिसेफ सर्वांकडून निधी घेते, खाजगी व्यक्ती असू सरकार असू द्यात. इथं बघा पुन्हा एकदा जनरल असेंब्ली नाही पाहिजे, युनोची इकोसॉक इकॉनॉमिक अँड सोशल कॉन्फरन्स आर्थिक आणि सामाजिक परिषद तिच्या गायडन्स खाली युनिसेफ कार्य करते. म्हणजे बी चूक आहे. युनिसेफचा संस्थापक लुडविक राजमन आहे आणि तोच पहिला अध्यक्ष होता. मग बी स्टेटमेंट आपल्याला चूक आहे. तर पर्याय क्रमांक 4 ACD हे आपला ऑप्शन असेल. खालील कार्यक्रम कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात? इथं सर्व कार्यक्रमांची रिव्हिजन आहे. एकाच कार्यक्रमावर आपल्याला कळून जाईल. इंग्लिश प्रो, राष्ट्रीय विद्यापीठ कौशल्य विकास कार्यक्रम, कौशल्य विकास केंद्र हे 3 कार्यक्रम दिलेले आहेत. क्वेश्चनची शक्यतो नोंद ठेवा. आपले 45 वगैरे क्वेश्चन असतील, किती बरोबर येत आहेत तुमच्यासाठीच. शेवटी वाटल्यास कमेंट करू शकता. मग आपल्याला इंग्लिश प्रो वरून कळते इंग्लिशसाठी 2 संस्था आहेत आपल्यासाठी, राज्य आंग्ल भाषा आणि आपली इफ्लू. इथं आहे आपलं इफ्लूचे हे कार्यक्रम आहेत. राज्याच्या लेवलचा प्रश्न आला तर राज्य आंग्ल भाषा, पर्याय ए. पुढं टाटा मूलभूत संशोधन संस्था TIFR मुंबई या संस्थेबाबत दिलेल्या विधानातून आपल्याला अयोग्य विधान निवडायचं. प्रश्न नेहमी फक्त काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण आपल्याला टाइम कमी असणार आहे. तिथं प्रेशरमध्ये ह्याच गोष्टी चुकतात, योग्य अयोग्य चूक बरोबर सत्य असत्य. मग या संस्थेची स्थापना 1 जून 1944 JRD टाटा यांच्या साहाय्याने डॉक्टर होमी भाभा यांनी केली. विज्ञान गणित तंत्रज्ञान या क्षेत्रात ही संस्था मूलभूत संशोधन करते. या संस्थेला 1 जून 2020 रोजी आपल्या संस्थेची 75 वर्ष पूर्ण आणि या संस्थेचे कामकाज भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाच्या अधिपत्याखाली चालते. आता आपल्याला जर माहित नसेल, इथं दिलंय
1 जून 2020 75 वर्ष पूर्ण, इथं स्थापना 44 दिली. ह्या दोन्हीतले एक काहीतरी चूक पाहिजे आपल्याला, कारण दोन्ही 76 वर्ष होते. मग ही दोन बाकीची स्टेटमेंट माहीत नसती तरी सुद्धा, जर काहीच माहित नसतं तरी आपण या दोन्हीतलं मारू शकलो असतो. पण माहित आहे आपल्याला 1 जून 1945 पाहिजे. पर्याय ए. आता दिलेल्या पर्यायात युनिसेफची प्रादेशिक कार्यालय दिलेले आहेत आणि त्यांच्या ठिकाणं दिलेली आहेत. आपल्या त्याच्या जोड्या लावायचे. इकडं तुम्हाला स्क्रीन दिसत असेल हो. पहिला आहे मध्य व युरोप कार्यालय, अमेरिका कॅरेबियन क्षेत्रासाठीचं, पूर्व आशियाई, पॅसिफिक आणि दक्षिण आशियाई. इकडं आहे काठमांडू, पनामा, जिनिव्हा आणि बँकॉक. तर आपल्याला माहिती आहे, पहिलं आपलं स्वतःचं लक्षात ठेवायचं दक्षिण आशियाई, जे दिल्लीला नाही तर काठमांडूला लक्षात ठेवायचे. मग 4 साठी ए, ह्या 3 पर्यायात आहे. पहिला पर्याय गेला. दुसरं युरोपसाठीच आपण लक्षात ठेवू शकतो. युरोपचं एकच शहर आहे आपल्याला, युरोपसाठी जिनिव्हा. मग ए साठी सी. म्हणजे ए साठी सी कुठं आहे, तर फक्त एक साठी सी, तर इथं बी मध्ये. मग युरोपचं जिनिव्हा, दक्षिण आशियाई काठमांडू. जोड्यात आलं तर अशा जोड्या सुटून जातील. राहिलं काय, कॅरेबियन लक्षात ठेवायचं, म्हणजे पनामा लक्षात येतं. अमेरिका आणि कॅरेबियनसाठी पनामा, आणि पूर्व आशिया आणि पॅसिफिक आशियासाठीचं काठमांडू सोडून दुसरं आहे आपलं बँकॉक, थायलंडचं. मग अशा प्रकारे पर्याय बी. हा लोगो आपल्याला पाहिजे. इथं पर्याय वगैरे काही नाही. हा लोगो कोणत्या संस्थेचा आहे कमेंट करायचं. हात जोडला की गुरु, गुरु म्हटलं की गुरुर गुरु तो धाम, ब्रीद वाक्य एनसीटी दिल्लीचे आहे. मग आपला हा लोगो आहे एनसीटीचा, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. पुढे जाऊयात. डॉक्टर होमी भाभा शिक्षण केंद्राबाबत पुढे काही विधाने दिलेली आहेत. या केंद्राच्या वतीने गणित आणि विज्ञान विषयात मूलभूत संशोधन करण्यात येतं. ऑलिम्पियाड कार्यक्रमाचं भारतातील नोडल केंद्र आहे. ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करणं, पूर्वतयारी करून घेणं, विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचवणं, ही संस्था ही कार्य करतं. तर ही सगळीच कार्य आहेत. गणित आणि विज्ञानच विषय आहे. संशोधन करतं सुद्धा आणि प्रसार पण. ऑलिम्पियाडसाठी तर जे काही लागेल ती हीच संस्था करते, नोडल केंद्र. मग पर्याय डी, एबीसी बरोबर. आता पर्यायामध्ये काही संस्था आणि त्यांची प्रादेशिक कॅम्पस म्हणजे रिजनल कॅम्पस दिलेले. आपल्याला यातला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पुन्हा एकदा आपण आलोय. यस, वरील सर्व बरोबर आहेत. मग एनसीआरटीची दिलेले आहेत अजमेर, भुवनेश्वर, भोपाळ, शिलाँग. इफ्लूची दिलेली आहेत गुवाहाटी, शिलाँग, लखनौ, भोपाळ. सीसीआरटी आपली कल्चरलची उदयपूर, हैदराबाद, गुवाहाटी, दमोह. आणि एनसीटीची जयपूर, बँगलोर, भुवनेश्वर, भोपाळ. मग एनसीआरटीचे आपण लक्षात ठेवलंय, एमबीए करायचं शिलाँगहून किंवा एमबीबीएस होतं आपलं ते, तर हे बरोबर आहे. किंवा मग एमबीबीएस अजमेरहून. इफ्लूचं एक नाव लक्षात ठेवलेलं आपण, गुवाहाटी आणि शिलाँग, शिलाँग आणि लखनौ. गुवाहाटी म्हटलो मी, शिलाँग आणि लखनौ. मग शिला लक्षात ठेवलेलं, शिलाँग, लखनौ. सीसीआरटीचं उदयपूर, हैदराबाद, गुवाहाटी, दमोह. मग आपण ते भेट द्यायची हे लक्षात ठेवलेलं. आणि एनसीटीचं जयपूर, बँगलोर, भुवनेश्वर, भोपाळ, JB3 लक्षात ठेवलेलं. हात जोडायचा, गुरुर गुरु तो धाम आणि JB3. पुढे जाऊया. पर्याय इथं बी एक्स्ट्रा आहे, तो चुकीचा आहे, अयोग्य. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ज्या आपल्या डाएट आहेत त्या संदर्भातल्या अयोग्य विधान निवडायचे.
जुन्या बॅचला तुम्ही लाईव्ह सेशनला गेलात ना सर, ओळीनं आत्ताची नवीन रेकॉर्ड तिथं अपलोड होत आहेत बघा. मग अचूक विधानं पाहिजेत आपल्याला. हे शब्द बारकाईनं बघायचे, आत्तापासूनच सवय पाहिजे, कारण तिथं टाइम कमी असणार आहे. ए आहे 1968च्या शैक्षणिक धोरणासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक डाएट. बी आहे या संस्थेत जिल्ह्यातील शिक्षणासाठी शिखर संस्था म्हणून ओळखण्यात येतं. सी ही संस्था प्राथमिक शिक्षकांच्या सेवापूर्व सेवांतर्गत प्रशिक्षणाची सोय करते. आणि डी शैक्षणिक तंत्रज्ञान संगणक शिक्षणाचे जिल्हा केंद्र म्हणून ही संस्था कार्य करते. आपल्याला पाहिजे अचूक. इथं वाचताना आपण वाचतोय म्हणून लक्षात येईल. हे 68 आणि 86 एकसारखं दिसू शकतं गडबडीत, म्हणजे 86च्या धोरणानुसार आहे. मग ए चुकीचं आहे, बाकी सर्व बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या कामकाजास केव्हा सुरुवात झाली प्रत्यक्ष? जे आपल्याला डेट महत्वाचे आहे, त्याच डेटला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे या संस्थेला. काही प्रॉब्लेम असेल व्हिडिओ दिसाय तर सांगतो मी सरजी इथं सरांना टेक्निकलच्या. 1 सप्टेंबर 1961 आणि आता अभिमत विद्यापीठ दर्जा 1 सप्टेंबर 2023. हे सुद्धा महत्वाचे. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या माहितीवरून ती माहिती कोणत्या संस्थेची आहे हे आपल्याला पर्यायातून ओळखायचं आहे. या संस्थेच्या वतीने राज्यातील वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांचं नियोजन प्रशासन संदर्भात शिक्षण, हे 2 शब्द आले. पुढं काहीही वाचायचं ना, आपल्याला 2च संस्था आहेत, न्यूपा आणि मिपा. इथं दिलंय राज्यातील, राज्य लेवलची संस्था आपली मिपा. मग काहीच गरज नाही काहीही वाचायचं. आपल्याला महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन प्रशासन संस्था माहित नसेल तर प्रश्नात दिले नियोजन प्रशासन, तेच पर्यायात शब्द शोधायचे. नियोजन आणि प्रशासन कुठल्या पर्यायात आहेत, तो आपलं उत्तर असणार आहे जर माहित नसेल तर. 5 जानेवारी 2017ला राज्याची स्कूल लिडरशिप अकॅडमी म्हणून दर्जा. प्रशिक्षण मुख्याध्यापकांपासून मंत्रालय पातळीच्या अधिकाऱ्यांचं असतं. त्यानंतर हे 3 स्टेटमेंटवरून आपल्याला कळून जाते. पण नियोजन प्रशासन शब्द आले की 2च संस्था आहेत, न्यूपा मिपा. राज्य लेवल मिपा, स्वयंप्रभा डीटीएच टीव्ही चॅनल. हा एक्झाम मध्ये आलेला आहे एमपीएससीचा क्वेश्चन. या विषयाची पुढील माहिती आहे, आपल्याला बरोबर विधानं ओळखायची. मग सीबीएसई द्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आली. 40 राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे शैक्षणिक साहित्याचं प्रसारण केलं जातं. शाळांचा प्रशासकीय कामाचा वेळ वाचवण्यासाठी ही तयार करण्यात आलेली. आता इथं आपल्याला काही जरी माहित नसलं, फक्त ही संस्था कशाची कुणी तयार केली ही जर माहित असेल, हा चॅनल, तर हे आपल्याला माहिती आहे सीबीएसई नाही तर एनसीआरटी. मग जिथं जिथं ए आहे ते चुकणार. ए गेला, हा गेला, हा गेला. मग बी सी माहित असू नसो, एक जे परफेक्ट आहे त्यातून आपल्याला पर्यायात जायचं, इलिमिनेशन करायचं, पुढे जायचं. पुढचा प्रश्न आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेबाबतची माहिती आहे आणि इथं आपल्याला अयोग्य विधान निवडायचं. मग 1936 या वर्षी सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने या मुंबई येथे या संस्थेची स्थापना. बी आहे 1944 वर्षी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असे नाव. सी आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला 2004 साली अभिमत विद्यापीठाचा दर्जा आणि समाजसेवी शिक्षण देणारी भारतातली पहिली संस्था. आपल्याला माहिती आहे इथं 2004ला TIFR ला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला 1964 ला आहे. 44 + 20. पर्याय सी हा आपला अयोग्य. पुढील पैकी कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन करते? तर ती आहे आपल्याला एनसीआरटी. एनसीआरटीचा आपला NTS. परत बालवैज्ञानिक कार्यक्रम महत्वाचा आहे खूप. राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेत सहभागी असते. कला उत्सव 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा. आता पुन्हा एकदा पुढे काही संस्थांची ब्रीद वाक्य दिलेली आहेत, यातील आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पुन्हा एकदा अयोग्य पर्याय.
दिसत असेल, वाचायचंय सर्वांनी, पर्याय निवडायचा आहे. ज्ञानसेवा तु साफल्यम, विद्या अमृतम श्रुते, गुरुर्गौतमो धाम. तर आपल्याला माहिती आहे ज्ञानसेवा तु साफल्यम एमपीएसपीचं नाही, एमएससीआरटीचं आहे. विद्यामृतम श्रुते एनसीआरटीचं, गुरु आलं की एनसीटी येतच. मग बी आणि सी फक्त आपल्याला बरोबर आहे, आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. मग इथं ए चूक, बीसी बरोबर. थोडासा क्वेश्चन फॉर्मॅटिंग इथं चूक आहे, अयोग्य पर्याय दिले, योग्य पर्याय पाहिजे तिथं. ए चूक आणि बीसी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, टाटा मूलभूत संशोधन संस्था TIFR आपण संस्था बघितली, तिच्या प्रयोगशाळा पुन्हा एकदा जोड्या लावायचा आहे, एकदम सोपा. आता इथं काय जास्त सांगायची गरज नाही बघा. जीवशास्त्र बायोलॉजी म्हटलं की बंगलोर, बलून म्हटलं हैदराबाद, फक्त रेडिओ टेलिस्कोप सेंटर म्हटलं उदक मंडलम उटी, जायंट मीटरवेव्ह मोठा रेडिओ टेलिस्कोप आपल्या पुण्याला किंवा खोडद नारायणगावला. राहिलं काय, गॅमारे ऍस्ट्रॉनॉमी पंचमढीला. इथं आपलं पर्याय डी येते सगळ्यांचं. पुढे जाऊया. पुढे काही एनसीआरटीच्या घटक संस्था दिलेल्या आहेत, म्हणजे एनसीआरटी अंतर्गत असणाऱ्या संस्था, त्याच्यात इतरांपेक्षा वेगळी असणारी संस्था. एक वेगळी संस्था आहे ती ओळखायची आपल्याला. आपल्याला माहिती आहे NIE आपली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन एनसीआरटी अंतर्गत येते. पंडित सुंदरलाल शर्मा सेंटर फॉर व्होकेशनल एज्युकेशनचं इन्स्टिट्यूट ऑफ, ते भोपाळचं आहे, भोपाळ लक्षात ठेवायचंय. ही CIET हे पण आहे. मग NCT, तर टी आला हा टीचर्सचा टी आहे, ती एनसीआरटी अंतर्गत संस्था आता सध्या नाही. मग फक्त बी ही चुकीची, बाकी सगळ्याच्या सगळ्या संस्था एनसीआरटी अंतर्गतच्या आहेत. पर्याय बी. पुढे दिलेल्या वर्णनावरून आपल्याला संस्था ओळखायची आहे. भारत सरकारचे अणुविज्ञान आणि गणित असे राष्ट्रीय केंद्र या संस्थेची ओळख. मग गणित आणि राष्ट्रीय केंद्र, गणित आणि विज्ञान म्हटलं की मूलभूत संशोधन दोनच संस्था आहेत, पण राष्ट्रीय केंद्र 1 जून 2020 75 वर्ष पूर्ण, गणित विज्ञान तंत्रज्ञान 3 विभाग आणि भारत सरकारच्या अणुविज्ञान विभागाच्या अंतर्गत कार्य करते. आपल्याला माहिती आहे TIFR मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. पुढील पर्यायातील अयोग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. पुन्हा एकदा, ए युनिसेफ आर्थिक आणि सामाजिक परिषद इकोसॉफ्टच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. बालकांचं जगणं, विकास, लिंग समानता, मूलभूत शिक्षण या क्षेत्रात ही संस्था कार्य करते. 1953 या वर्षी संयुक्त राष्ट्र व्यवस्थेत युनिसेफला कायमस्वरूपी दर्जा मिळून राष्ट्रीय बाल निधी असं नामकरण केलं. आणि युनिसेफचं दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यालय हे दिल्लीला नसून काठमांडूला आहे. मग पर्याय डी. हे दिल्ली आपण फसू शकतो, सर्वांनी लक्षात ठेवायचे. दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र काठमांडूला आहे. पुढचा प्रश्न आहे, यस, कोणत्या संस्थेने शालेय शिक्षणात संशोधन करण्यासाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र या नावाने एक स्वतंत्र राष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू केले आहे? आता विज्ञान आणि विज्ञान शिक्षण केंद्र आहे, मग त्याच रिलेटेड संस्था पाहिजे, माहित नसली तरी. आणि मग आपल्याला माहिती आहे टाटा मूलभूत संशोधन संस्था किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्था शिक्षण कार्यक्रमाचा हेतू तरुणांना त्यांच्या वयाच्या दृष्टिकोनातून योग्य सुसंबंध माहिती देऊन त्यांना आयुष्यातील वास्तविकतेला सकारात्मक दृष्ट्या सामोरे जाण्यास तयार करणे हा आहे. या कार्यक्रमात समन्वयाचे काम सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन कडून केले जाते.
तर आपल्याला माहिती आहे सीबीएसई आपल्या अभ्यासक्रमात नसलेली संस्था आली की थोडं संशयानंच पाहायचं त्याच्याकडं. बी चूक आहे ही एनसीआरटीचा कार्यक्रम आहे 2005चा आपण पाहिलेलं. मग आपल्याला काय पाहिजे, योग्य विधान पाहिजे, योग्य अयोग्य बघायचं व्यवस्थित. मग फक्त एकच विधान योग्य आहे, पर्याय ए. इथे एनसीआरटी पाहिजे. पुढं आहे, हा लोगो कशाचा आहे बघायचा आपल्याला. 27ला TIFR होते, विज्ञानशी संदर्भात संस्था. तर 3 अंश आले की एनसीआरटी आपली पुन्हा एकदा. पुढे दिलेले कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारा राबविले जातात. विज्ञान प्रतिभा, नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्स, मासिक आनंदी, स्टीमबोट सायन्स टॉक शो. तर आपल्याला माहिती विज्ञानाचं आले आणि आपल्याला माहिती आहे हे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संदर्भात या आपल्या संस्थेचे कार्यक्रम आहेत. पर्याय सी. ही संस्था स्थापन केली TIFR. राष्ट्रीय शिक्षण परिषदेला, शिक्षक शिक्षण परिषदेला राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद कायदा 1993 अंतर्गत वैधानिक दर्जा केव्हा देण्यात आला. हो सर जी, तो क्वेश्चन कॉपी आहेत आहे असे किशोरावस्था आणि तरुण थोडस समजून घ्यायचं, पण तो सीबीएसईचा नाही एवढं लक्षात ठेवायचं कार्यक्रम. आणि पहिली ओळ फक्त त्या कार्यक्रमाची माहिती सांगते. पर्याय ए आपल्याला माहिती आहे 17 ऑगस्ट 1995 कायदा 93चा आहे. 73 ते 95 एनसीआरटी अंतर्गत ही संस्था होती. ज्ञानदीप मिटवी अज्ञान हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे. ज्ञानदीप मिटवी अज्ञान. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद MPSP. पर्याय सी.